सोलापूर शहरात वाढत्या अपघातांच्या मालिकेत आज पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली असून 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास जुना बोरामणी नाका येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे सैपन पटेल वय अंदाजे 35 आणि हुजूर पटेल वय अंदाजे 21 असे असून दोघेही बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी आहेत. दोघेही आचारी म्हणून काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एका स्वयंपाकाच्या ऑर्डरसाठी मोटरसायकल क्रमांक MH13BT 5822 वरून सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान जुना बोरामणी नाका चौकात पोहोचतात MH04BC 2910 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे बोरामणी गावात शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान जुना बोरामणी नाका हा अपघात प्रवण भाग म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात होत आहेत. वाहतूक नियंत्रण, सिग्नल व्यवस्था आणि वेग मर्यादेचे काटेकोर पालन यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.